जय भीम मित्रांनो, उपवर्गीकरणासंदर्भात महाराष्ट्र सरकार कारवाई करत आहे. काल देवेंद्र फडणवीस सुद्धा बोलले की सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या सायटेशननुसार सुप्रीम कोर्ट जे म्हटलंय त्यानुसार आम्ही उपवर्गीकरण करणार आहोत, असं काल देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत. आता एक महत्त्वाचा मुद्दा समोर येत आहे, जो की मी सर्व फेसबुकच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेच्या समोर आणू इच्छितो. तो मुद्दा हा आहे की 1973 केशवानंद भारतीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं 13 बेंच म्हणजे 13 जजेसनं तो निर्णय दिलेला आहे. आणि त्या 13 जजेसनं जी भूमिका मांडली ती फार महत्त्वाची आहे. बघा, लक्षात असू द्या की कोणताही निर्णय सुप्रीम कोर्टाची एक परंपरा आहे आणि तो नियम आहे की आज आता जे वर्गीकरणाचा निर्णय दिला हा 7 जजेसनं दिलेला आहे. आणि ईव्ही चेन्नई केसमध्ये 2005 हा 5 जजेसने निर्णय दिला होता. आता 5 जजेसचा जर निर्णय फिरवायचा असेल किंवा तो रद्द करायचा असेल तर 5 पेक्षा जास्त जजेस अर्थात 7 जजेसला बसावं लागत होतं. म्हणून 7 जजेसचं ते घटनापीठ बसलं होतं. आणि ह्या 7 जजेसनं सांगितलं की उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्यांना आहे. त्यांनी ही बी सांगितलं की बाबा ते फेरफार करत नाहीयेत, कोणती जात त्याच्यातून काढत नाहीत किंवा कोणती जात टाकत नाहीयेत, त्यामुळे आर्टिकल 341चं उल्लंघन होत नाही, असं सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. आता मुद्दा हा आहे की 1973 केशवानंद भारतीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिला होता की बेसिक स्ट्रक्चर आहे. बेसिक स्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये संविधानानं जे बेसिक स्ट्रक्चर दिलेलं आहे या बेसिक स्ट्रक्चरचं कुणालाही व्हायलेशन करता येणार नाही. मग बेसिक स्ट्रक्चर काय आहे की हा भारत डेमोक्रॅटिक भारत आहे, हा भारत रिपब्लिक भारत आहे. हे बेसिक स्ट्रक्चर आहे. म्हणजे आपण सर्व लोक, सर्व भारतातील जनता मतदान करून आपले प्रतिनिधी निवडतो आणि ते प्रतिनिधी निवडलेले विधानसभेत जातात किंवा पार्लमेंटमध्ये जातात आणि मग ते देशाच्या भवितव्याचा निर्णय घेतात. हे जे रिपब्लिक आणि डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर आहे, कुणीही याला उद्या पार्लमेंट जरी सगळे 100% खासदार एकत्र आले म्हणले उद्यापासून भारतात हुकुमशाही लागू करायची, ते करू शकत नाही. तो पार्लमेंटला अधिकारच नाही, तो कुणालाच अधिकार नाही, असं त्या 13 बेंचच्या घटनापीठानं निर्णय दिला होता. सेम आहे, आपला देश हा सेक्युलर स्ट्रक्चर आहे आपल्या देशाचं, हेही त्यांना सांगितलेलं. हा निधर्मीपणाचं लक्षण आहे. कोणत्या धर्माचा उद्या कुणी म्हणू शकत नाही हे हिंदू राष्ट्र आहे किंवा बौद्ध राष्ट्र आहे, हे इस्लाम राष्ट्र आहे, हे असं म्हणता येत नाही, कारण हे बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात आहे. आता सेम आणखी याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चरमध्ये महत्वाचा मुद्दा मांडला होता, जो मी या संदर्भामध्ये लाईव्ह आलेलो आहे. तो मुद्दा हा आहे की फेडरल स्ट्रक्चर. भारताचं संविधान बनवताना या देशाला त्यांनी फेडरल स्ट्रक्चर दिलेलं आहे. फेडरल स्ट्रक्चर म्हणजे काय? काही राज्याला अधिकार आहेत, राज्य सरकारला अधिकार आहेत, काही केंद्र सरकारला अधिकार आहेत. राज्य सरकारच्या अधिकारामध्ये आणि संविधानामध्ये राज्याची लिस्ट आहे, राज्य कशावर कायदा करू शकतं. संविधानामध्ये केंद्राची लिस्ट आहे, केंद्र कशावर कायदा करू शकतं. आणि संविधानामध्ये तिसरी लिस्ट आहे, दोन्ही कॉमन लोक कशावर कायदा, म्हणजे राज्य एक त्याच्यावर कायदा करू शकतं आणि केंद्रही कायदा करू शकतं. अशा बी काही कॉमनची लिस्ट आहे, त्याला कॉन्करंट लिस्ट म्हणतात. आता स्टेटची लिस्ट आहे, सगळं आहे. आता आर्टिकल 341 ज्यानुसार शेड्यूल कास्टला आरक्षण मिळालेलं आहे, ते आर्टिकल 341 मध्ये काहीही करायचं असेल, म्हणजे एखादी जात शेड्यूल कास्टमध्ये टाकायची असेल तो केंद्राचा अधिकार आहे, अर्थात पार्लमेंटचा अधिकार आहे. एखादी जात शेड्यूल कास्टमधून काढायची असेल हा पार्लमेंटचा अधिकार, हा राज्य सरकारचा अधिकार नाहीये. हे सांगतंय बेसिक स्ट्रक्चर. फेडरल आहे आपला देश आणि फेडरलमध्ये हा अधिकार नाहीये. आता मुद्दा हा आहे की या जजमेंटमध्ये 1 ऑगस्ट 2024च्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाच्या जजेसनं सांगितलं की आम्ही हा अधिकार राज्य सरकारला देत आहोत. उपवर्गीकरणाचा अधिकार राज्य सरकारला देत आहोत. पण आमचं हे म्हणणं आहे की भारताचं जे 1973चं जे जजमेंट आहे ते 13 जजेसचं होतं आणि त्या 13 जजेसनं सांगितलं होतं की इंडियाचं हे फेडरल स्ट्रक्चर आहे, हा बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतं. बेसिक स्ट्रक्चर आहे ज्याच्यावरती कुणालाही अतिक्रमण करता येणार नाही. या 7 जजेसनं याच्यावर अतिक्रमण केलंय. आपलं जे बेसिक स्ट्रक्चर आहे देशाचं, या बेसिक स्ट्रक्चरचा निर्णय 13 जजेसनं दिला होता. तुम्ही 7 जजेस कसं काय रे ते ओव्हररूल करायला लागलात?
हे करता येत नाही. इट इज अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन. इट इज अगेन्स्ट कॉन्स्टिट्यूशन म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या परंपरेच्या विरोधात आहे, सुप्रीम कोर्टाच्या नियमाच्या विरोधात आहे. तुम्ही बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन करू शकत नाही. बघा, उपवर्गीकरण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर उपवर्गीकरण करण्याचा अधिकार अर्थात 341 मध्ये काय कॉमा मात्रा काही करायचा असेल तो अधिकार पार्लमेंटला आहे. पार्लमेंट करू शकतं एसटीचं उपवर्गीकरण, पार्लमेंट एसटीचं उपवर्गीकरण करू शकतं, पण राज्य सरकार करू शकत नाही, कारण राज्य सरकारला ती पॉवरच नाही. हे आहे फेडरल स्ट्रक्चर. राज्य सरकारच्या पॉवर निर्धारित आहेत, केंद्र सरकारच्या पॉवर निर्धारित आहेत. सुप्रीम कोर्टाची मनमानी केली आणि सुप्रीम कोर्टाने काय मनमानी केली? या फेडरल स्ट्रक्चरला छेद देणारा निर्णय दिलेला आहे. इट इज अगेन्स्ट द बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि हा भयानक बाब आहे. केशवानंद भारतीच्या केसमध्ये 13 जजेस सांगायला लागलेत, अरे तुमची अवकात आहे का? 7 जजेस कसं काय फिरवाले तुम्ही निर्णय? म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्ट मनमानी चालू आहे का तुमची? जर बेसिक स्ट्रक्चर निर्धारित आहे आणि जर बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन सुप्रीम कोर्ट करायले, आमचं म्हणणं आहे वर्गवारी करण्याचा अधिकार केंद्रातला आहे, तो राज्याला नाही. हे भारतीय संविधान सांगतं आणि म्हणून आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत. राज्य सरकारचा अधिकार नाही. हे बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन होत आहे आणि बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन होणं म्हणजे संविधानाचं व्हायलेशन आहे. अरे आपला देश कशावर? फेडरल स्ट्रक्चर उभा आहे ना. मग असं जर असेल तर तुम्ही राज्याला जर उद्या अधिकार सुप्रीम कोर्ट कसं काय देऊ शकते? हे सुप्रीम कोर्ट मनमानी करत आहे. सुप्रीम कोर्टानं संविधानाच्या विरोधात जाऊन निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टानं बेसिक स्ट्रक्चर तोडलंय, जे की सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही. त्यामुळं आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे लाखो लोक जे रस्त्यावर येत आहोत, 11 तारखेला बीडला मोर्चा आहे, हा यासाठी की संविधान वाचवण्यासाठी आहे. हे बेसिक स्ट्रक्चर वाचवण्यासाठी हा मोर्चा आहे. 13 जजेसनं दिलेला 1973चा निर्णय 7 जजेस बदलू शकत नाही, त्यांना ती अथॉरिटी नाही. तर 13 जजेसला तुम्हाला निर्णय बदलायचा असेल तर 15 जजेसला आता बसवावं लागेल, घटनापीठ 15 जजेस करावं लागेल. आणि मग परत तुम्ही काय बेसिक स्ट्रक्चर आहे याची परत व्याख्या करा, पुनर्व्याख्या करा आणि मग मांडा. हे जर फेडरल स्ट्रक्चर जे म्हणलं होतं ते चुकीचं आहे म्हणून. आमचं हेच म्हणणं आहे, हा राज्याला अधिकार नाही, तो केंद्राचा अधिकार आहे. त्यामुळे वर्गवारी जर करायची तर केंद्राने करावी. केंद्राचा अधिकार आहे. आर्टिकल 341 मध्ये काय जरी करायचं असेल ते अधिकार, एखादी जात करायची उद्या म्हणते केंद्र सरकार असे करू शकते, एखाद्या शेड्यूल कास्टच्या जातीला त्याच्यातून काढून टाकू शकते. हे त्यांचा पॉवर आहे. या पॉवरमध्ये हस्तक्षेप सुप्रीम कोर्टानं करू नये. हे सुप्रीम कोर्ट या बेसिक स्ट्रक्चरच्या मध्ये हे करायला, हा महत्वाचा मुद्दा समोर येत आहे. आपल्या समाजातील काही विचारवंत अभ्यासकांनी हा माझा मुद्दा लक्षात आणून दिला. त्यामुळं इथून पुढे 2 गोष्टी लक्षात ठेवा. वर्गीकरणाच्या संदर्भात आम्ही विरोधात का आहोत याचं कारण आहे हे बेसिक स्ट्रक्चरचं व्हायलेशन आहे. 73च्या जजमेंटचं केशवानंद भारतीच्या केसमधलं हे व्हायलेशन आहे. हा बेसिक स्ट्रक्चर आहे. पॉवर तुम्ही राज्याला देऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने पॉवर दिली. हे सुप्रीम कोर्टच संविधान विरोधी आहे, संविधानाच्या विरोधात जाऊन निर्णय द्यायला आहे. हा एक आमचं म्हणणं आहे. आणि करायचं असेल तर केंद्राने पार्लमेंटमध्ये करावं. मग क्लासिफिकेशन करा, तुम्ही वर्गवारी काय करायचे करा, ते पार्लमेंटचा अधिकार आहे, पार्लमेंटने ते करावं. परंतु पार्लमेंटला अधिकार जरी असेल, आमचं त्याच्या पुढचं म्हणणं आहे की होमोजिनियस समूह आहे हा शेड्यूल कास्ट. हा होमोजिनियस समूह असल्यामुळं तुम्ही ओबीसी मध्ये वर्गवारी करू शकता, जी महाराष्ट्रात आहे. वंजारी समाजाला वेगळा आहे, धनगर समाजाला वेगळा आहे, बंजारा समाजाला वेगळं आरक्षण आहे. ही जी महाराष्ट्रामध्ये वर्गवारी केली ओबीसी मध्ये, ओबीसी हा हेट्रोजिनियस समूह आहे. कारण भटके मुक्त, तांड्यावर राहणारा लमान आणि गावात राहणारा माळी हे होमोजिनियस होऊ शकत नाही. त्यामुळे ओबीसीची वर्गवारी संविधानानुसार करता येते. परंतु संविधानानुसार शेड्यूल कास्टचा जर इतिहास बघितला, शेड्यूल कास्टचा इतिहास सांगतो की आम्ही होमोजिनियस आहोत. आणि होमोजिनियस असल्यामुळं ज्या 10 निकषावरती शेड्यूल कास्टची लिस्ट बनवण्यात आली होती, ज्या 10 निकषावरती 1911ला पहिल्यांदा जनगणना झाली होती, जे 10 निकष म्हणजे आम्ही ब्राह्मणांच्या, ज्या जाती ब्राह्मणांच्या देवी देवतांना मानत नाहीत, ज्या जाती ब्राह्मणाकडून कोणतं क्रियाक्रम करून घेत नाहीत, ज्या जाती ब्राह्मणाला लग्नाला बोलवत नाहीत, मौतीला बोलत नाहीत, बड्डेला बोलत नाहीत, कशालाच बोलत नाहीत, ज्या जाती ब्राह्मणाला गुरु मानत नाहीत, ज्या जाती ब्राह्मणांच्या शत्रू जाती आहेत, ज्या जाती गाईला पवित्र मानत नाहीत किंवा गाई कापून खातात, अशा ज्या 10 क्रायटेरिया आहेत, त्या 10 क्रायटेरियाच्या आधारावर ही लिस्ट बनलेली आहे. आणि त्यांनाच 1935च्या मध्ये शेड्यूल कास्ट ज्या शब्द आला त्या शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि त्यांनाच राष्ट्रपतीने 1950ला भारताच्या संविधानानं आणि भारताच्या पार्लमेंटनं, संविधान सभेनं त्याच लिस्टला शेड्यूल कास्ट म्हटलेलं आहे. इट इज होमोजिनियस लिस्ट आहे, ही हेट्रोजिनियस नाहीये. आम्हा सगळ्यांना अस्पृश्यतेचा चटका बसलेला आहे. आम्हा सगळ्यांचे दुश्मनी ब्राह्मण लोक आहेत आणि आम्ही कुणीही गाईला पवित्र मानत नाहीत. अशा ते लोकांचा होमोजिनियस त्या 10 क्रायटेरियानुसार ही आहे. तुम्ही आमच्यामध्ये एज्युकेशनली बॅकवर्डनेस आणि सोशली बॅकवर्डनेस या गोष्टी आणू शकत नाहीत. हेच आर्टिकल 341चं जे बेसिक
आम्ही जे सांगायला इंटरप्रिटेशन करायला लागलो, हे सुप्रीम कोर्ट आमच्या विरोधात जाऊन निर्णय देत आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी उपवर्गीकरणाला विरोध आमचा यासाठी आहे की हे संविधान विरोधी आहे, हे फेडरल स्ट्रक्चरच्या विरोधात आहे, हे 13 जजेसने निर्णय दिला त्याच्या विरोधात आहे. त्यामुळं कुणाला काही लोकांना वाटतंय की आम्ही मातंगाच्या विरोधातला मुद्दा नाही, संविधानाचा मुद्दा आहे. जर सुप्रीम कोर्टामार्फत पार्लमेंटच्या लोकांना माहीत आहे, ज्यांचं सरकारला यांना माहीत आहे की हे निर्णय आम्हाला लावता येणार नाही, त्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या मार्फत या गोष्टी करायला लागलेत. पण सुप्रीम कोर्ट सुप्रीम नाही, संविधान सुप्रीम आहे एवढंच लक्षात ठेवा. आणि संविधान वाचवण्यासाठी 11 तारखेला बीडमध्ये लाखोच्या संख्येनं